सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी DT आंबेगावे। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य। मराठा आरक्षणासंबंधी मुख्यमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश कायदेशीर कसोटीवर टिकल्यानंतरच तो मान्य होईल। कारण ओबीसी आणि मराठा हे दोन गट एकमेकाविरोधात हरकती नोंदवत आहेत। आमची भूमिका आहे की मराठा समाजाची गेल्या 70 वर्षातील सत्य परिस्थिती पाहावी लागेल। मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले आहेत। आज ज्यांना निजामी मराठे म्हटले जाते तो मुघलाबरोबर राहिले होते। जे आज आरक्षण मागत आहेत ते रयतेमधील मराठे छत्रपती शिवाजी महाराजांसह होते। या दोघांमध्ये जात हा समान दुवा असला आणि मावळ्यांनी मोगलाई मराठ्यांना स्वीकारले असले तरी त्यांनी रयतेच्या मराठ्यांना स्वीकारले असे नाही, असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। मराठा समाजाने गेल्या 70 वर्षात स्वतःची अशी परिस्थिती ओढावून घेतली आहे, ही सत्य परिस्थिती विसरून चालणार नाही। मराठा समाजात नेहमी दोन गट राहिले आहेत। अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून हे दोन गट राहिले आहेत। छगन भुजबळ यांनी न्हावी समाजाबद्दल वक्तव्य केले। त्यांना मराठ्यांची हजामत करू नये असं म्हटलंय। त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे। मी त्याची निंदा करतो। ओबीसी नेते म्हणतात प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आहेत। त्यावर ते म्हणाले, दुर्दैव, प्रत्येक जण आपापल्या सोयीने बाबासाहेबांना घेतात, संपूर्ण बाबासाहेब घेत नाहीत। बाबासाहेबांना लक्षात आले होते की मोगलाई मराठा राजकारणात येतील आणि आपले वर्चस्व निर्माण करतील, परंतु रयतेच्या मराठ्यांना ते सोबत घेणार नाहीत। यामुळे या मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी त्यांची भूमिका होती। त्यामुळे बाबासाहेबांनी समाज म्हणून पाहिले, ज्या ज्या घटकाला सरकारची मदत लागली त्यांना देण्याचा प्रयत्न केला। ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगळे आणि मराठा समाजाचे आरक्षणाचे ताट वेगळे आहे। ही सर्व प्रक्रिया कायदेशीर करावी लागणार आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।